हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि शेवटी प्रेक्षकांना जे हवं होतं ते घडलंय. पूजाने हा जो सगळा डाव रचलाय, ज्योतिषी, एका महिन्यात 5 चुका आणि मग घरातील एकाचा मृत्यू, हा डाव कृष्णाला समजलाय. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पूजा आणि समरने चक्क रांगणे पाटील कुटुंबाच्या विश्वासू गुरुजींनाच बाटलीत उतरवलं. त्यांना पैशांची लाच देऊन खोटं सांगायला लावलं की हो, कृष्णाची पत्रिका सांगतेय की तिच्यामुळे या घरात एकाचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्का बसला. पण जेव्हा पूजा आणि समर एकमेकांशी बोलत होते, आनंद साजरा करत होते, तेव्हा कृष्णाने हे ऐकलं आणि मग पूजाला ठणकावून सांगितलं, माझ्याकडे आता पुरावे नाहीये, पण जर मला कळलं की हे सगळं ज्योतिषी प्रकरण तू घडून आणलंय तर मी तुझी ठासणार. त्यामुळे पूजा आणि समरला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळी सकाळी कृष्णा ही किचनमध्ये येते आणि आता सगळ्यांसाठी चहा ठेवायचा म्हणून ती फ्रीजमधून दुधाचं पातेलं बाहेर काढून ठेवते. या पातेल्यावर झाकण असतं. कृष्णा दूध गरम करायला ठेवणार तितक्यात तिला बाळजाबाईची हाक ऐकू येते, कृष्णे कृष्णे बाहेर ये. आणि कृष्णा ही घराबाहेर निघून जाते. कृष्णा गेल्यानंतर पूजा तेथे उभीच असते. पूजाला कटकारस्थान करायचंच असतं आणि बाळजाबाईने तिला आयती संधी दिली आहे. त्यामुळे पूजा ही लगेच खूप खुश होऊन किचनमध्ये येते आणि म्हणते, कृष्णे, आज तुझ्याकडून पहिली चूक तर होणारच. आणि मग पूजा या दुधाच्या पातेल्यावरचं झाकण बाजूला काढते आणि तिच्या हातात चक्क एक मेलेलं झुरळ असतं. तसं तर मुलींना झुरळाची खूप भीती वाटते, पण पूजासारख्या मुलींना पापाची भीती वाटत नाही, देवाची भीती वाटत नाही, काही वाईट केल्यावर आपलं काही वाईट होईल याची भीती वाटत नाही. तिला झुरळाची भीती काय वाटायची आहे. त्यामुळे ती आपल्या हातात हे झुरळ पकडते, या झुरळाकडे मस्त पाहते, वाव काय छान झुरळ आहे. आणि मग हे झुरळ चक्क दुधाच्या पातेल्यात टाकून देते. म्हणजे कृष्णावर याचा आरोप लावता येईल. कृष्णाच्या चुकीमुळे दुधाच्या पातेल्यात झुरळ पडलं असं सांगता येईल, असा या पूजाचा प्लॅन आहे. पूजा या पातेल्यात झुरळ पाहून खूप खुश होते आणि म्हणते, कृष्णे, झाली तुझ्या चुकांना सुरुवात. तू पहिली चूक केली आहे, दुधामध्ये झुरळ पाडलं. आता पहा मी कशी तुझ्या या घरातून हकालपट्टी करते, कसा तमाशा घालते. असा विचार करून पूजा खूप खुश होते आणि तेथून पळून जाते. इकडे बाळजाबाई घराबाहेर कृष्णाची वाट पाहत असते. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, काय झालं. बाळजाबाई तिला सांगते, अगं ते गावातील पुरोहित आहेत ना, त्यांची सून आली होती. त्यांनी ना हा गवती चहा दिलाय. मस्त चहामध्ये हा गवती चहा टाक, छान वाटेल चहाची चव. कृष्णा म्हणते ठीक आहे आणि कृष्णा जाऊ लागते. तेवढ्यात बाळजाबाई तिला थांबवते आणि म्हणते, कृष्णे, काल त्या ज्योतिषींनी जे काही सांगितलं ते जास्त मनावर घ्यायची गरज नाहीये. मला माहिती आहे तुझ्याकडून चुका घडणारच नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये, सगळं काही ठीक होईल. कृष्णाला सुद्धा हे पटतं. कृष्णा हो म्हणते. बाळजाबाई म्हणते, असा चेहरा नाही पाडायचा, खुश रहा. कृष्णा हो म्हणून तेथून निघून जाते. कृष्णा गेल्यानंतर बाळजाबाईला सुद्धा खूप काळजी वाटत असते. बाळजाबाई समोर तुळस असते. बाळजाबाई तुळशीमाईसमोर हात जोडते आणि म्हणते, तुळशीमाई, कृष्णा रोज मनोभावे तुझी पूजा करते, नेहमी या घराच्या भल्यासाठी तुझ्याकडे प्रार्थना करते आणि आज त्या कृष्णावरच सगळ्यांना संशय आहे की कृष्णामुळे या घराचं काहीतरी वाईट होणार आहे. हे भीतीचं दुःखाचं सावट दूर कर आणि कृष्णाला या संकटातून दूर घेऊन जा. तिच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका राहू देऊ नको. कृष्णाकडून अशी कोणतीही चूक होऊ देऊ नको ज्यामुळे या घरावर संकट येईल. अशी प्रार्थना बाळजाबाई करते. तुळशीमाईला नमस्कार करते आणि इकडे कृष्णा किचनमध्ये परत येते आणि ती दूध तापवायला ठेवणार. इतक्यात मैनावती तेथे येते आणि म्हणते, अगं कृष्णे, रात्रभर झोप लागली नाही, तुझ्यामुळे घरात कोणाचा मृत्यू होईल हीच भीती मनात होती. हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं. मैनावती म्हणते, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं की थोडं लक्ष देऊन काम कर, चूक करू नको.
तुझ्याकडून चुका होणारच नाही तर कोणाची जीव जाण्याची काही शक्यताच नाही, हो की नाही? कृष्णा म्हणते, हो हो. मैनावती विचारते, काय करत होतीस? सगळ्यांसाठी चहा ठेवतेस का? ठीक आहे, तू चहाची तयारी कर, तोपर्यंत मी ना दूध तापवायला ठेवते. म्हणजे आजपर्यंत मैनावतीने कधी कोणत्या कामाला हात लावला नाही, पण आज तिला दूध तापवायला ठेवायचं असतं. कारण या पातेल्यात दुधात झुरं पडलंय हे तिला पाहायचंय ना. कृष्णा ही चहाची तयारी करायला मागे वळते आणि मैनावती या दुधाच्या पातेल्यावरील झाकण बाजूला करते आणि त्यात झुरं पडलेलं तिला दिसतं आणि मैनावती जोरात ओरडते. मैनावतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून कृष्णा पुढे येऊन विचारते, काय झालं, काय झालं? तर मैनावती, हे ते काय पडलं पाय, ते काय पडलं पाय. कृष्णासुद्धा, अहो काय पडलं सांगा ना. पुढे जाऊन कृष्णासुद्धा पाहणार नाही आणि मैनावती जसं काय खूप मोठं काही झालंय असं नाटक करते. ते काय झालं, ते काय झालं पहा. कृष्णा विचारते, अहो काय झालंय? आणि मग मैनावती सांगते, अगं कृष्णे दुधात झुरं पडलंय. कृष्णालाही मोठा धक्काच बसतो. कृष्णा पातेल्यात पाहते तर या पातेल्यात दुधात झुरळ असतं. मैनावती चिडून म्हणते, अगं कृष्णे, याला तुझा हलगर्जीपणा म्हणावा का काय म्हणावं? तुला एवढं पण लक्ष देता येत नाही का? अगं किती हा हलगर्जीपणा, किती हा बेजबाबदारपणा. असं कसं तू दुधामध्ये हे झुरं पाडलंस? लक्ष देता येत नाही का तुला? कृष्णाला सुद्धा कळत नाही की दुधात झुरं पडलं तरी कसं. आणि मग मैनावती म्हणते, नाही 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 नाही, हा बेजबाबदारपणा नाहीये, ही चूक आहे. ही तुझी पहिली चूक आहे कृष्णा. अरे देवा, तुझ्याकडून पहिली चूक झाली. तुझ्या चुकांना सुरुवात सुद्धा झाली. कृष्णा खूप घाबरते. कृष्णा म्हणते, अहो नाही काकीसाहेब, असं काही नाहीये. तर मैनावती म्हणते, नाही नाही नाही, मला सगळ्यांना सांगावं लागेल, तुझ्याकडून पहिली चूक झाली आहे, चुका व्हायला सुरुवात झाली आहे. आणि मैनावती जोरजोरात आरडाओरडा सुरू करते, भाऊजी, अहो बाळजाबाई, लवकर बाहेर या. मैनावती हॉलमध्ये जाते. कृष्णाला खूप टेन्शन येतं. या दुधात झुरळ कसं पडलं, माझ्याकडून अशी चूक कशी झाली, हाच प्रश्न कृष्णाला पडतो. ती खूप टेन्शनमध्ये येते. मैनावती आरडाओरडा करत हॉलमध्ये येते. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात, हळूहळू, आम्ही सगळे येथेच आहोत, चंद्रावर नाही गेलो, एवढं ओरडायची गरज नाहीये. तेवढ्यात तेथे दलपत, दुष्यंत, पूजा, समर, बाळजाबाई सगळे येतात आणि सगळे विचारतात, काय झालं, एवढं ओरडण्याची काय गरज आहे? मैनावती सांगते, अहो चूक झाली, चूक झाली, चूक झाली. बाळजाबाई विचारते, अगं काय चूक झाली, कसली चूक झाली, ते तरी सांग. कृष्णा दुष्यंतला खूप टेन्शन आलेलं असतं. पूजा आणि समर मात्र खुश असतात. आणि मग मैनावती सांगते, कृष्णाकडून पहिली चूक झाली. तिच्याकडून सकाळी सकाळी दुधात झुरळ पडलं. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई, आढळराव, दुष्यंतला एवढं काही वाटत नाही. पण बाकीचे, अरे बापरे. पूजा तर आ वाजते मोठा, अरे देवा. मैनावती सांगते, बाळजाबाई, काल तो ज्योतिषी म्हणाला ना, कृष्णाकडून 5 चुका घडतील, त्यातली पहिली चूक घडली, दुधात झुरळ पडलं. बाळजाबाई, हे ही काय चूक आहे का, असं एक्सप्रेशन देते. पण मैनावती मात्र, आता काही खरं नाही बाळजाबाई, चुका व्हायला सुरुवात झाली आहे. पहिली चूक झाली, पण मला खूप भीती वाटते. आता काय करायचं? पहिली चूक झाली, पहिली चूक झाली. पूजा ही खूप खुश होते. आढळराव, दुष्यंत एवढं सिरियसली घेत नाही. पण मैनावती मात्र जसं काय आभाळ कोसळलंय अशीच नाटकं करत असते. आणि पूजाला तर काय संधीच हवी असते. पूजा लगेच आरडाओरडा सुरू करते, कृष्णा तू इतकी बेजबाबदार कशी वागू शकते? कृष्णा आणि दुष्यंतला खूप राग येतो. कृष्णा लगेच मान खाली घालते, डोळ्यात पाणी आणते. बाळजाबाईला मात्र राग येतो. पूजा चिडून म्हणते, अगं तू इतकी बेजबाबदार कशी असू शकते? कालच आपलं ठरलं ना, तुझ्या हातून कोणती चूक नाही व्हायला पाहिजे, आणि पहिल्या दिवशी लगेच तू पहिली चूक केली. अगं अजून तर पूर्ण महिना जायचा आहे आणि महिनाभरात फक्त 4 चुका 5 चुका अलाउड आहेत. आता काय करायचं? अरे देवा, दुधात झुरळ, यू, दुधात झुरळ कसं पडू शकतं? अगं कृष्णा, तुला एवढं पण लक्ष देता येत नाही का? किती बेजबाबदारपणा आहे हा, किती हलगर्जीपणा आहे. तू आहे ना चूक केली आहे, खूप मोठी चूक केली आहे. कृष्णा, अख्ख्या आयुष्यात मला कधी एवढी भीती वाटली नव्हती, जेवढी भीती आता वाटतीये. आता कुणीतरी मरणार, कुणीतरी मरणार. समर म्हणतो, हो मरणार मरणार. कृष्णा रडू लागते, खूप घाबरते. दुष्यंत तिला इशारा करतो, घाबरू नकोस, असं काहीच नाहीये. कृष्णा म्हणते, पण मला कळतच नाहीये, माझ्याकडून अशी चूक कशी झाली? मी तर दुधावर नेहमी झाकण ठेवते, मग दुधात झुरळ कसं पडलं? दुष्यंत म्हणतो, कृष्णा आठव,
तू दुधावर झाकण नीट ठेवलं होतंस ना? तर कृष्णा आठवण्याचा प्रयत्न करते, पण घाबरल्यामुळे तिला काही नीट आठवत नाही. कृष्णा म्हणते, मी दुधावर झाकण ठेवलं होतं का नाही, आता मला काही आठवतच नाहीये. आणि घरातील सगळे तिच्याकडे पाहत असतात की कृष्णा नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करते. मैनावती तर, देवा वाचव रे मला, आता मी जाते की काय, असं एक्सप्रेशन देत असते. आणि पूजा लगेच यासुद्धा गोष्टीचा फायदा उचलते आणि म्हणते, याचा अर्थ आता कृष्णानेच कबूल केलंय की तिने चूक केलीये, तिने दुधावर झाकण ठेवलं नव्हतं. कृष्णा आणखीन घाबरते. आढळराव, बाळाबाई, दुष्यंतला राग येतो आणि समर तर पूजाच्या हो मध्ये होच म्हणत असतो. हो हो हो, तिने कबूल केलंय, कबूल केलंय. पूजा म्हणते, कृष्णा तू ना खूप मोठी चूक केली आहे. तुझ्या ह्या चुकीमुळे ना घरातील एखाद्याचा जीव जायचा. अगं तुला माहिती आहे ना, तू 5 चुका केल्यावर घरातील कोणास तरी जीव जाणार आहे. मग एवढा मोठा हलगर्जीपणा तू का केला? आता काय करायचं तूच सांग. आता आहे ना, मी जसं ठरवलं होतं ना तेच करायचं. भिंतीवर तुझ्या एक एक चुका मार्क करून ठेवायच्या, म्हणजे सगळ्यांना कळेल की घरातील जीव जायला अजून किती वेळ आहे. आणि मग पूजा भिंतीजवळ जाते आणि या भिंतीवर खडूने एक आकडा लिहिते, म्हणजे कृष्णाकडून पहिली चूक झाली. घरातील सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट येते आणि सगळ्यांना भीतीसुद्धा वाटत असते, परंतु कुणाला पूजाला अडवण्याची हिंमत तर नसते. सगळेजण या पहिल्या चुकीकडे पाहत असतात. कृष्णा तर एकदम घाबरलेली, रडवेली, आता माझ्या हातून कोणास तरी जीव जाणार असं तिला पक्क वाटत असतं. पूजा म्हणते, कृष्णे आता तरी थोडा जबाबदारपणा दाखव, अशा चुका करू नकोस, नाहीतर तुझ्यामुळे ना घरातील एखाद्याचा जीव जायचा, एवढं लक्षात ठेव. सगळेजण पूजाकडे रागारागाने पाहत असतात. कृष्णाला खूप वाईट वाटतं. आढळराव, दुष्यंत, बाळाबाई सगळे गप्प बसून तिचा हा तमाशा पाहत असतात. पूजा म्हणते, अगं बाई, मी तुझ्यासमोर हात जोडते, हवं तर तुझ्या पाया पडते, पण यानंतर आहे ना चुका करू नकोस. मला माझ्या संपूर्ण आयुष्यात एवढी भीती वाटली नव्हती, तेवढी भीती आता वाटते. असं वाटतंय की माझाच नंबर लागतो की काय, मीच वर जाते की काय. पूजाची भारी ॲक्टिंग सुरूच असते. कृष्णाला खूप वाईट वाटतं, ती रडत असते. दुष्यंत तिच्या जवळ येतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण कृष्णा खूप घाबरलेली असते. समर आणि पूजा एकमेकांकडे पाहतात आणि आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून या दोघांना खूप आनंद होतो. आणि मग कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे किचनमध्ये येतात. दुष्यंत पाहतो की दुधात झुरळ पडलंय आणि तो कृष्णाला म्हणतो, दुधात झुरळ पडलं तरी कसं? कृष्णा म्हणते, मला सुद्धा तेच कळत नाहीये, माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी घडू शकते? कृष्णा रडू लागते. दुष्यंतला मिठी मारते. दुष्यंत तिला शांत करतो आणि म्हणतो, कृष्णा एवढं टेन्शन घेऊ नकोस. दुष्यंत कृष्णाला प्यायचं पाणी आणून देतो. तिला पाणी पाजतो आणि कृष्णाला विचारतो, तू दुधावर पातेल्यावर झाकण ठेवलं होतं ना? कृष्णा म्हणते, हो, मी पातेल्यावर नेहमी झाकण ठेवते, पण मी आता ठेवलं होतं की नाही, काढून ठेवलं होतं का, तेच मला आठवत नाहीये. दुष्यंत विचारतो, मग जेव्हा तू फ्रीजमधून दूध बाहेर काढलं तेव्हा त्यावर झाकण होतं का? कृष्णा म्हणते, हो, मी जेव्हा रात्री फ्रीजमध्ये दूध ठेवते ना तेव्हा दूध खराब होऊ नये, दुधाला वास वगैरे लागू नये, त्यामुळे त्यावर नेहमी झाकण ठेवत असते. पण आता आहे ना मला काहीच आठवत नाहीये, माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? दुष्यंत म्हणतो, कृष्णा ही चूक नाहीये, तू काय स्वतःहून दुधात झुरळ टाकलं का? तू त्या पूजाचं कोठे ऐकतेस? तर कृष्णा रडू लागते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, मला अशा चुका नाही करायच्या आहे. माझ्यामुळे घरातील एखाद्याचा जीव गेलेला मला नाही चालणार, मला माझ्या माणसांना नाही गमवायचं आहे, असं म्हणून कृष्णा रडू लागते. तर दुष्यंत तिला समजावून सांगतो, कृष्णा आपण कालच ठरवलंय ना, अशा अंधश्रद्धांवर विश्वास नाही ठेवायचा. अगं एखादा ज्योतिष येणार, सांगणार की एका महिन्यात तुझ्याकडून 5 चुका घडतील, मग एखाद्याचा जीव जाईल. असं नाही होत ग, असं नाही शक्य. ही अंधश्रद्धा आहे. भोंदू बाबा होता तो, तू त्याच्यावर विश्वास ठेवू नको. आणि ही काय चूक आहे का? दुधात झुरळ पडलं, पडू शकतं, ते नॉर्मल गोष्ट आहे, त्यात एवढं काय टेन्शन घ्यायचं? कृष्णा म्हणते, अहो एरवी माझ्याकडून असं झालं असतं ना तर मला काही वाटलं नसतं, पण त्या ज्योतिषीने कालच भविष्यवाणी केली आणि आज असं घडतंय ना, त्यामुळे मला खूप भीती वाटतेय. कृष्णा घाबरलेली असते, पण दुष्यंत तिला समजावून सांगतो, कृष्णा टेन्शन घेऊ नको, तुझ्याकडून काही चूक झालेली नाहीये आणि कोणाचा जीव तर जाणारच नाहीये, त्यामुळे एवढा विचार करू नको. आणि एवढा विचार करशील ना
तर अजून चुका घडतील, त्यामुळे शांत हो आणि जास्त टेन्शन घेऊ नको, असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. पण कृष्णाच्या मनात हाच प्रश्न असतो की असं कसं झालं? मी जेव्हा फ्रीजमधून दूध काढलं असेल तेव्हा त्यावर झाकण असणार आहे. मग मी दूध येथे ठेवलं आणि मला बाळजाबाईने हाक मारली. मग मी बाहेर गेले. बाळजाबाईने हाक मारली, बाहेर गेले. बाहेर जाताना तर मी काय झाकण काढून ठेवणार नाही. मग मी झाकण काढलं नसेल. मग झाकण काढलं नाही तरीसुद्धा दुधात झुरं कसं पडलं? दुधात झुरं कसं आधीपासून होतं की नंतर पडलं? हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. दुधात झुरं कसं पडलं असेल हेच तिला कळत नाही आणि त्यात घाबरल्यामुळे, भीती वाटल्यामुळे, रडत असल्यामुळे तिला आठवतसुद्धा नाही की तिने फ्रीजमधून दूध काढताना त्याच्यावर झाकण होतं का? बाळजाबाईने हाक मारल्यावर बाहेर जाताना दुधावर झाकण होतं का? हे तिला काहीच आठवत नाही आणि हे नेमकं झालं तरी कसं? हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. इकडे पूजा आणि समर हे दोघे खूप खुश असतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. समर म्हणतो, वा मिसेस वा, काय प्लॅन बनवलाय, कृष्णाला काय अडकवलंय? त्या कृष्णाचं तोंड पाहिलं का, कसं पडलं होतं? घरातले सगळेच घाबरले होते. आपलं एवढं कौतुक ऐकून पूजा खूप खुश होते. समर म्हणतो, आता त्या कृष्णेचं काही खरं नाही. आजपर्यंत त्या कृष्णाने अनेकदा काय तुझे सगळे डाव हाणून पाडलेत, पण हा डाव तिला कळलेलाच नाहीये आणि हा डाव तूच जिंकणार. पूजा म्हणते, ते तर मी 100% जिंकणार. आज तिच्याकडून पहिली चूक घडून आणलीये, लवकरच तिच्याकडून 5वी चूक घडून आणणार आणि मग तिला आपल्या आयुष्यातून कायमचं हद्दपार करणार. समर म्हणतो, ते तर मला माहिती आहे, तू ते करूनच दाखवणार, 100% करून दाखवणार. माझी पूजा डार्लिंग. पूजा खूप खुश होते. समर विचारतो, पण पूजा, मला एक प्रश्न पडलाय. कृष्णाकडून 5वी चूक तर होणारच आणि मग त्यानंतर कोणास तरी जीव जायला पाहिजे. मग कोणाचा जीव घ्यायचा? पूजा म्हणते, आपण एक काम करू, आपण चिठ्ठ्या टाकूया. तर समर म्हणतो, नको नको, चिठ्ठ्या नको. माझ्या मनात आहे ना एक व्यक्ती आहे ज्याचा जीव घ्यायचा आहे. पूजा विचारते, कोण? तर समर सांगतो, तो जयकांत. तो जयकांत आहे ना, माझ्या डोक्यात असा बसलाय ना की त्याला आत्ता संपवावं असं मला वाटतं. तर पूजा म्हणते, हो चालेल ना. समर म्हणतो, पण तो जयकांत आहे ना, चिल्लर आहे चिल्लर. त्याला पहिले संपून काय मजा नाही आहे. सगळ्यात मोठा मासा आहे ना, ती बाळजाबाई आहे. एकदा ती बाळजाबाई संपली की मग या चिल्लरांना आहे ना आपण कधी गायब करू कळायचं पण नाही. म्हणजे हे समर आणि पूजा कोणाला तरी मारण्याविषयी बोलताय. एकदम नॉर्मली जसं काही एखाद्याला मारणं हे खूप सोपं आहे. एक नंबरचे क्रिमिनल माइंडेड, एक नंबरचे गुन्हेगार प्रवृत्तीचे हे दोघे आहेत आणि त्यांच्यासारख्या माणसांना खरंच घरात नाही ठेवायला पाहिजे. समर म्हणतो, आपण आहे ना सगळ्यात आधी त्या बाळजाबाईला संपूया, मग एक एक करून बाकीच्यांना केव्हा गायब करू त्यांचं त्यांना कळायचं नाही. पूजा म्हणते, हो एकदम बरोबर बोलतोय तू. आता फक्त कृष्णाची 5वी चूक होण्याची वाट पाहायची आणि एकदा का तिच्याकडून 5वी चूक झाली मग एक एक करून घरातील सगळ्यांना संपवून टाकायचं. समर आणि पूजा आपला हा प्लॅनचा विचार करून खूप खुश होतात आणि थोड्या वेळानंतर आढळराव त्यांच्या रूममध्ये असतात. ते काहीतरी लिहत असतात. परंतु आज कृष्णाकडून पहिली चूक झाली आणि 5 चुका झाल्यावर घरात कोणास तरी मृत्यू होणार. त्यामुळे घरात काय टेन्शन सुरू आहे, कृष्णा किती दुःखी आहे, हा सगळा विचार करून आढळराव खूप टेन्शनमध्ये असतात आणि त्यांना लिहितासुद्धा येत नाही. त्यांचा हात थरथर करत असतो. त्यामुळे आढळराव खूप दुःखी असतात. आपला दुसरा हात पहिल्या हातावर ठेवून ते हाताने लिहिण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना ते काही जमत नाही. त्यांना खूप त्रास होत असतो. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते. बाळजाबाईला समजतं घरात जे काही घडलंय त्यामुळे आढळराव अस्वस्थ आहेत आणि बाळजाबाई त्यांच्या हातावर हात ठेवते. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करते, परंतु आढळराव हात बाजूला करून घेतात. तेव्हा बाळजाबाई त्यांना समजावून सांगते, आढळराव, मला माहिती आहे कृष्णाबद्दल जे काही घडतंय त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात, परंतु कृष्णाची यात काही चूक नाही आहे. आता दुधात झुरं पडलं यात कृष्णाची चूक कशी? ती पूजा उगाच तमाशा करतीये, उगाच कांगावा करतीये. आढळराव चिडून म्हणतात, बाळजा, ते मला माहिती आहे कृष्णाने जाणून बुजून ही चूक केलेली नाहीये, पण आहे ना आज पहिल्यांदा मला त्या कृष्णाच्या चेहऱ्यावर हतबलता दिसली. हतबल झाली होती, ती हरल्यासारखी वाटत होती.
तिला भीती वाटतीये की माझ्या हातून चुका घडताय आणि माझ्यामुळे माझ्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे. या गोष्टीमुळे ती घाबरली आहे आणि मला तिचं ते दुःख पाहून वाईट वाटतंय. अगं खूप चांगली मुलगी आहे गं ती, खूप चांगली पोरगी आहे आणि तिच्याबद्दल असं का व्हावं? तिच्या आयुष्यातच ही सगळी दुःख का? तिलाच का रोज सकाळी स्वतःला उठून सिद्ध करावं लागतंय? बाकीचे सगळे खाताय, पिताय, मजा करताय. तिलाच एवढा त्रास का होतोय? तेच मला कळत नाही. हे ऐकून बाळजाबाईसुद्धा दुःखी होते. आढळराव म्हणतात, ती पूजा आहे ना, तिने जो कांगावा केला, तो तमाशा घातला, तो खरा खोटा मला नाही माहीत. मी फक्त कृष्णाच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. तिच्या डोळ्यात जे दुःख होतं, तिच्या चेहऱ्यावर जी काळजी होती, माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे माझ्या कुटुंबाला त्रास व्हायला नको, हे जे दुःख होतं ना, ते मला सहन झालं नाही. मला त्याचं वाईट वाटतंय. हे सगळं ऐकून बाळासाहेब खूप दुःखी होते आणि म्हणते, आढळराव, एक बाप म्हणून तुम्हाला तुमच्या लेकीची काळजी वाटतीये, तिचं दुःख कळतंय, हे मलासुद्धा समजतंय. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. असं काही होणार नाहीये. आपल्या कृष्णाच्या हातून अशी कोणतीच चूक घडणार नाहीये. आढळराव म्हणतात, ते मलासुद्धा माहिती आहे. कृष्णा जाणून बुजून चुका करत नाही. पण घरातील सगळ्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दल जो संशय आहे, मरणाची जी भीती ना, ती सुद्धा मला सहन होत नाहीये. त्यामुळे कृष्णा आतून खचत चालली आहे. त्यामुळे त्या कृष्णाचा आत्मविश्वास दिवसेंदिवस ढासळत जाईल की माझ्यामुळे काहीतरी होणार आहे आणि मला ते नको आहे. बाळजाबाई म्हणते, आढळराव, मग मी एक काम करते. मी आहे ना, आपल्या जे विश्वासातले गुरुजी आहे ना, त्यांना बोलवून घेते आणि मग त्यांना कृष्णाची आणि घरातील सगळ्यांची पत्रिका दाखवते आणि त्यांना या ज्योतिषाच्या भाकिताबद्दल सांगते. मग ते सुद्धा काहीतरी उपाय सुचवतील ना. आता संकट आलंय तर त्यावर काहीतरी उपाय असेलच आणि जर तो ज्योतिषी भोंदू असेल, खोटारडा असेल, तर आपले गुरुजी ते सुद्धा सांगतील की कृष्णाच्या पत्रिकेत असं काहीच दिसत नाहीये. मग ती भीतीसुद्धा संपून जाईल. आढळरावांना ही कल्पना आवडते. आढळराव म्हणतात, चांगली कल्पना आहे, खूप चांगली कल्पना आहे. आजच्या आज त्या ज्योतिषांना बोलून घे आणि कृष्णाची पत्रिका दाखव. मला कृष्णाचा हा त्रास सहन होत नाहीये. तिच्या चेहऱ्यावरची भीती, दुःख सहन होत नाहीये. बाळजाबाई म्हणते, हो हो, आज बोलून घेते. आढळरावांना खूप वाईट वाटत असतं, कृष्णाची काळजी वाटत असते. त्यामुळे बाळजाबाईच्या या आयडियाला ते सुद्धा सपोर्ट करतात. आणि मग थोड्या वेळानंतर जे गावातील गुरुजी असतात, जे पूजा वगैरे करतात, त्यानंतर पूजा आणि समरचं लग्नसुद्धा त्यांनीच लावलं होतं. तेच गुरुजी आलेले असतात. बाळासाबाई, दुष्यंत, कृष्णा, समर, पूजा, मैनावती सगळे तेथे हजर असतात. आणि पूजा टेन्शनमध्ये असते की आता या गुरुजींनी खरं सांगायला नको. आणि ती समरकडे पाहून इशारा करते. समर म्हणतो, टेन्शन घेऊ नको, सगळं मॅनेज झालंय. समरने या गुरुजींना सुद्धा मॅनेज केलेलं असतं आणि इतके जुने जाणते गुरुजी, रांगणे पाटलांचे गुरुजीसुद्धा पैसे घेऊन खोटं बोलायला तयार झालेले असतात. बाळासाबाई या गुरुजींना सांगते, गुरुजी, आमच्या इथे एक ज्योतिषी आले होते आणि त्याबद्दलच आम्ही तुम्हाला बोलवून घेतलंय. तर हे गुरुजी विचारतात, काय म्हणाले ते ज्योतिषी? तर बाळासाबाई त्यांना सांगते, त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की कृष्णाच्या पत्रिकेत दोष आहे आणि पुढील 1 महिन्यात कृष्णाकडून 5 चुका घडतील आणि त्या 5 चुका घडल्यानंतर घरात एकाचा मृत्यू होईल. त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत. तुम्ही कृष्णाची पत्रिका पहा आणि आम्हाला सांगा, असं खरंच काही आहे का? गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मी पाहून सांगतो. पूजा खूप घाबरते की आता या गुरुजीने खरं सांगायला नको. ती समरकडे पाहते, पण समर तिला डोळे बंद करून इशारा करतो, टेन्शन घेऊ नको, सगळं काही कंट्रोलमध्ये आहे. आणि मग हा गुरुजी पत्रिका पाहिल्याचं नाटक करतो आणि सांगतो, खरंय, त्या ज्योतिषीने कृष्णाबद्दल जे काही सांगितलं ते खरंय. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कोणाचाच विश्वास बसत नाही की आपले विश्वासातले गुरुजी सुद्धा असं सांगताय. बाळासाबाई विचारते, गुरुजी हे काय बोलताय? तर गुरुजी सांगतात, हो बाळासाबाई, कृष्णाची पत्रिकाच हे सांगते. त्या गुरुजींनी कृष्णाची पत्रिका पाहूनच भविष्यवाणी केली आहे आणि मला सुद्धा कृष्णाच्या पत्रिकेत तेच दिसतंय. कृष्णाच्या पत्रिकेत दोष आहे आणि तिच्यामुळे या घरात एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हे ऐकून बाळासाबाईला जबर धक्का बसतो. कृष्णाचं तर पूर्ण अवसानच गळून जातं. दुष्यंतला अजून हे पटलेलं नसतं. त्याला ही सगळी अंधश्रद्धाच वाटते. पण पूजा आणि समर खूप खुश होतात. समरने या गुरुजींना आधीच मॅनेज केलेलं असतं आणि गुरुजीसुद्धा हेच सांगताय. हे पाहून पूजा खूप खुश होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता.
समरने आपल्या गावातील जुन्या जाणत्या रांगणे पाटलांच्या विश्वासातल्या गुरुजींना सुद्धा पैसे देऊन आपल्या बाजूने वळवून घेतलंय. आणि आता या गुरुजींनी सांगितलं म्हणजे बाळजाबाई, कृष्णा, आढळराव सगळ्यांचाच विश्वास बसेल आणि कृष्णाचं घरातलं जीणं आणखीन मुश्किल होईल असंच दिसतंय. पूजा आणि समर हे कृष्णावर वरचढ ठरताय आणि हे प्रेक्षकांना काही आवडत नाहीये. त्यामुळेच आता पुढील एपिसोडमध्ये असं काहीतरी घडणार आहे जे प्रेक्षकांना खूप आवडणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा आणि समर त्यांच्या रूममध्ये असतील आणि पूजा समरला म्हणेल, वाव समर, माझा तर विश्वासच बसत नाहीये, तू रांगणे पाटलांच्या जुन्या जाणत्या विश्वासातल्या गुरुजींना सुद्धा आपल्या बाजूने वळवून घेतलं. तर समर म्हणेल, हो मग, अगं पूजा, पैसा असलं की सगळं शक्य होतं. पैसा फेको तमाशा देखो. पैसा फेकला त्या गुरुजी समोर आणि तो गुरुजी सुद्धा बाटलीत उतरला ना. आणि त्याच वेळेस कृष्णा तेथे येईल. आता मागील 2-4 एपिसोडपासून जी कृष्णा कायम रडत असते, तिच्या चेहऱ्यावर हतबलता, निराशा दिसते, त्या कृष्णाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आधीसारखा कॉन्फिडन्स आलेला असतो. आता कृष्णाने या दोघांचं बोलणं आत्ता ऐकलंय की मग तिला त्या दुधात झुरं कसं पडलं त्याचं सत्य कळलंय ते माहीत नाही. पण कृष्णा समर आणि पूजाच्या रूममध्ये येते आणि या दोघांना विचारते, अरे वा, घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, टेन्शन आहे की कोणाचा जीव जाईल, कृष्णाकडून चुका तर घडणार नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर तर खूप आनंद दिसतोय, दोघे चांगलेच खुश दिसताय. पूजा पुन्हा एकदा उद्धटपणे म्हणेल, ए कृष्णे, तू आमच्या रूममध्ये कशी आली ग? आमच्या परमिशन शिवाय या रूममध्ये यायचं नाही. चल वया बाहेर, चल निघ इथून. आणि मग कृष्णा आपला रुद्रावतार दाखवणार आणि पूजाला बोट दाखवून म्हणेल, पूजे, घरात हे जे काही सगळं चाललंय ना ते तूच घडून आणतीयेस अशी मला पूर्ण शंका आहे. मग तो ज्योतिषी असो, आजचे हे गुरुजी असो किंवा मग सकाळी दुधात पडलेलं झुरळ, हे सगळं तूच घडून आणलंय अशी मला पूर्ण शंका आहे. आणि माझ्याकडे आता कोणता पुरावा नाहीये ना, म्हणून मी काही बोलत नाहीये. पण जेव्हा माझ्या हाती पुरावा येईल आणि मला कळेल की हे सगळं तुझंच कटकारस्थान होतं, त्या दिवशी मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. कृष्णाचा हा रुद्रावतार पाहून समर आणि पूजाला जबर धक्का बसणार. मग आता कृष्णाला पुरावे सापडतील का? आणि एवढ्या वेळ घाबरलेल्या कृष्णाला ही शंका नेमकी आली तरी कशी की दया, कुछ तो गडबड है, दाल में काहीतरी काळा आहे, हे कृष्णाला कसं समजलं? म्हणजे आता कृष्णा काय घाबरणार नाहीये. आता कृष्णा हे सत्य शोधून काढणार आहे आणि जेव्हा कृष्णा सत्य शोधते तेव्हा सत्य सापडतं आणि मग पूजा आणि समरची चांगलीच वाट लागणार. त्यांचा हा प्लॅन सुद्धा फ्लॉप ठरणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.